श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 2 दिवसासाठी सासवड येथे मुक्कामी आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांनी सकाळपासूनच येथे दर्शनासाठी रांग लावलेली आहे। सकाळपासून आज श्री संत सोपानदेव महाराज यांचा सोहळा देखील सकाळी 11 वाजता पंढरपूरकडे सासवड येथून रवाना होणार आहे। आपल्यासोबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आहेत। सर, काय सांगाल? आपण सकाळी आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचे दर्शन घेतलेले आहे, काय सांगाल का आज खरं म्हणजे माऊलींच्या आज दर्शन आणि आरतीचाही लाभ आम्हाला त्या ठिकाणी मिळाला, अभिषेकाचा लाभ मिळाला आणि आजपासून आज आणि उद्याचा दिवस असे 2 दिवसाचा मुक्काम संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये माऊलींचा आहे। पुढे जेजुरीला मल्हारी मार्तंडाच्या नगरीमध्ये आहे, वाल्याला मुक्काम आहे। असे 4 मुक्काम आमच्याकडे पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि माऊलीची सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळते आहे। आज माऊलींचा पालखी सोहळा सासवड काय साकडगाल पुरंदर तालुक्यात झाली? खरं म्हणजे माझा तालुका हा दुष्काळ आवर्षण प्रवर्षाने मोठ्या प्रमाणावरती मागचं वर्षभर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की निसर्गाच्या या सगळ्या आपत्तीपासून माझ्या सर्वच बांधवांना, माझ्या सर्व भागातल्या लोकांना त्या ठिकाणी समृद्धी द्यावी, दुष्काळाच्या सर्व आवर्षण प्रवर्षणापासून दूर करावं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सर, एकंदरीत पालखी सोहळा पुरंदरमध्ये 4 ते 5 दिवस मुक्कामी असतो। यामध्ये प्रशासनाच्या पातळीवरती काय सूचना केल्या जातील? लोकप्रतिनिधी नात्याने आपण काय नाही, प्रशासनाचं सर्वच प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे। आज सासवड नगरपालिकेने सुद्धा 2 दिवसाची आजची जी संपूर्ण व्यवस्था आहे ती अतिशय चोख ठेवलेली आहे। पोलीस प्रशासन सुद्धा अतिशय योग्यपणे काम करते आहे। महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच मागच्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सोहळा वाढलेला आहे। संख्यासुद्धा वारकऱ्यांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। त्यामुळे थोडासा प्रशासनावरती ताण आहे, परंतु आम्हाला निश्चितपणे खात्री आहे माझे सर्वच सहकारी अधिकारी असतील, सर्वच अतिशय तत्परतेने काम करत आहेत त्या ठिकाणी। आमदार संजय जगताप यांनी सपत्नीक माऊलींचे दर्शन घेतलेले आहे। आपल्यासोबत ग्रामीण संस्थेच्या राजवर्धनताई जगताप आहेत। ताई, काय सांगाल? आज माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे, काय साकडं घातलं आहे? असंच पाऊस चांगला पडू दे आणि खूप जनतेचं पण सगळ्यांचं छान होऊ दे। एक राज्य सरकारने लाडकी बहीण म्हणून योजना आणलेली आहे, त्यात अनेक त्रुटी आहेत, पण काल राज्य सरकारने त्यावरती एक मुदत वाढवून दिलेली आहे। तर आज पालखीचा देखील सोहळा आहे, कसं बघता या लाडकी बहीण सोहळ्यामधून कसं महिलांना मदत होणार आहे? नाही, नक्कीच खूप चांगली योजना आहे सरकारने केलेली आणि सर्व महिलांनी, भगिनींनी, माझ्या सगळ्या भगिनींनी चांगली त्याचा लाभ घ्यावा। आपण महिलांसाठी मोठ्या प्रमाणात पुरंदरमध्ये काम करता, तर कशा पद्धतीनेच काम चालू आहे आणि महिलांसाठी कोणत्या आत्ता पालखीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिला सामील झालेल्या आहेत, कशा पद्धतीने काय काम? सर, आपण महिलांची मेडिकल फॅसिलिटी पण देतो आणि आपण रोजगारचं पण आपण बघतो महिलांचं, आणि पालखीत पण आपण आमच्या बऱ्याचशा आमच्या महिलांनी खूप सहकार्य केलेलं आहे, इथले नियोजन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी। एकंदरीत हे होते आमदार संजय जगताप। पालखी प्रशासन पातळीवरून मोठ्या प्रमाणात 4 दिवसाच्या पालखी पुरंदरमध्ये असली तरी मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे असे आमदार संजय जगताप यांनी सांगितलेले आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, सासवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।